प्रॉब्लम क्या होता है ना, ये घाई गड़बड़ी में ना मैं एक फ़ोटो लेने को भूलता हूँ। अपना थंबनेल के लिए ना फ़ोटो इंपॉर्टेंट है भाई लोग, सच में बोलता हूँ। बाद में ना याद आता है अरे यार क्या करो अभी थंबनेल के लिए कौन। तो अभी मैं क्या कर रहा हूँ कि थंबनेल के लिए पहले फ़ोटो खींचता हूँ मस्त पैकी, तो आपको भी अच्छा लगेगा थोड़ा, तो वो हिसाब से आप देखेंगे भी। कोई लोग देखते नहीं, थंबनेल अच्छा नहीं रहेगा ना तो देखते नहीं लोग। गाईस मी ना इकडे कर्नाटकमध्ये एक नोटीस केली की ना इकडे क्लायमेट आहे ना लगेच चेंज होतं। म्हणजे आता हायवेला पण आम्ही आता चालतोय ना की मध्ये कधी एकदम असे मळब येते, मळब म्हणजे असं पाऊस कसा येतो, पावसाचं वातावरण कसं होतं तसं होतं लगेच, आणि लगेच एक 5-10 मिनिटानंतर लगेच ऊन येतं। अरे बाबा काय झालं रॉनिन भाई, मला वाटतं हे झालं हा, गाणी कुठली तरी त्यांनी गाणी ढिकच्यावाली लावली। थांबे कुठे ह्या कुठे किती बाहेर आहात बघ तुम्ही। आपल्या ह्या विलामध्ये यांची 2 विला आहेत, तर ह्या 2 विलामध्ये तिकडे जो विला आहे ना विरूपाक्ष टेम्पलच्या इथे, तिकडे आपल्या मराठी मूवीची शूट झालेली आहे हम्पी पिक्चरची। तर ते आम्हाला इथे आल्यानंतर समजलं, तेव्हा आम्हाला वाटलं भारी आहे, आणि आम्ही मस्त की संध्याकाळी आल्यानंतर आम्ही इकडे असं बसायचो। चला झालं रेडी, ऑल सेट। फक्त एक काम करा, नजर मारा बेड खाली ड्रॉवरमध्ये कोणाचं काय राहिलं आहे काय, कारण आपण एकदा तिकडे गेलो की परत येणार नाही। चावी इथे ठेवलेली आहे, ओके चावी सरांनी सांगितले डोरलाच लावा। बाकी सगळं झालं आहे, माझं काय राहिलं आहे, ओके माझी चप्पल राहिली आहे ती पिशवीत टाकायची आहे आणि टॉप बॉक्समध्ये, बाकी सगळं रेडी झालेलं आहे। आज का जो शुरुआत है राइड का, तो आज हम जा रहे हैं गोकर्ण। सब राइडर रेडी है, बहुत मज़ा किया और थक भी गए हैं, लेकिन अभी बाइक पे बैठने के बाद थोड़ा उनको एनर्जी आएगा, ये तो सच है। क्योंकि जो राइडर है वो बाइक पे जब भी बैठा है ना तो उसको दुगना ताकत आता है। तो हम लोग अभी निकल रहे गोकर्ण के लिए। गोकर्ण इधर से 350 किलोमीटर, तो हम लोग 9 बजे निकलने वाले थे। सब रेडी होके अपनों का 9:30 बज गए, तो मेरे को लगता है 10 बजेगा, क्योंकि हम लोग खाली नीचे जाएंगे, उसके बाद वो रील बनाएंगे, फ़ोटो खींचेंगे, सब बहुत लफड़ा है। लेकिन प्रॉपर्टी तो हमको अच्छा मिला था। हे आपली प्रॉपर्टी ही रूम होती, इथे आम्ही 4 जण झोपलेलो, वॉशरूम क्लीन, सगळं मस्त, व्ह्यू छान। इथे झोपल्यानंतर असा कर्टन खोलल्यानंतर वा काय व्ह्यू होता। असं जर अशी प्रॉपर्टी भेटल्यानंतर पैसे वसूल होतात आपले। आता सगळं झालेलं आहे, फक्त आपले बाकी 3 जण फंटर आपले खाली होते। अपने सर पण आले आम्हाला टाटा बाय बाय करायला। सर थैंक यू सो मच। मैं सबको बोला है कि हम्पी में आएंगे तो अपना पद्मा विला में कन्फर्म आ जाओ, सुपर्ब मिलेगा। और सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, आपल्या ह्या विलामध्ये यांची 2 विला आहेत, तर ह्या 2 विलामध्ये तिकडे जो विला आहे ना विरूपाक्ष टेम्पलच्या इथे, तिकडे आपल्या मराठी मूवीची शूट झालेली आहे हम्पी पिक्चरची। तर ते आम्हाला इथे आल्यानंतर समजलं, तेव्हा आम्हाला वाटलं भारी आहे, आणि आम्ही मस्त की संध्याकाळी आल्यानंतर आम्ही इकडे असं बसायचो मस्तपैकी आणि सनसेट बघायचो, इथे बसून धमाल केली। निघायचं मन करत नाही, कारण अशा प्रॉपर्टी भेटल्यानंतर निघायचं मन करत नाही, त्यामुळे मजा आली। आता आम्ही निघतोय, बरंचशी आपली तयारी झाली। ओ माय गॉड, मेरा टॉवेल रह गया, अरे भाई टॉवेल रह गया, ये टॉवेल है, चप्पल है, बाकी तो सब हो गया सर, सब हमने देखा, कुछ रहेगा नहीं, बाकी सब चाबी मैं इधर लगाया। हाँ रिमोट आपका उधर रखा मैंने, वो मेकअप टेबल पे, पावर बैंक लेता हूँ मेरा। चलो बाय बाय हम्पी पद्मा विला, बाय बाय। एक नंबर स्टे होता, मजा आली। बाईक आम्ही इथे पार्क केलेला, पण थोडं रील बनवण्यासाठी आहे, आम्ही थोडं रीलचं शूट घ्यायला थोडंसं बाईक पुढे घेऊन गेला। आणि गोप्रोची आता बॅटरी बघितली मी, चार्जच नाही झाली गोप्रो बॅटरी, तो एक प्रॉब्लेम झाला। आता मला बॅटरी जी आहे ती बघावी लागेल, चार्ज आहे का, हां असा प्रॉब्लेम झालेला आहे। बाकीचे सगळे ते बायकर रेडी झालेत, खूप बॅटरी शोधत होतो, ॲक्च्युली बॅटरी भेटत नव्हती, नशीब भेटली माझी। मला वाटलं राहिली की काय, कारण ती 3 बॅटरी आहेत। ॲक्च्युली जी बॅटरी जुनीवाली ना खराब झाली आहे, पण ती सेपर साईड पाहिजे, त्याच्यासाठी म्हटलं हां चला निघूया, खूप लेट झाला आहे, 9:30 वाजले। निघताना निघेपर्यंत हां हवा आली। चलो बाय हम्पी। चला फायनली तर निघालो आम्ही गोकर्णाला जायला, आणि हम्पीवरून गोकर्ण आहे बरोबर 350 किलोमीटर, पण मला वाटतं 400 किलोमीटर होऊन जाईल। आता जस्ट आपला जो हे आहे हॉटेल आहे ना, जे आपलं
गोकर्णाला जे हॉटेल बुक केलेलं आहे तो फोन उचलत नाही आहे, कारण काय समजत नाही. त्याला फोन केला पाहिजे की बाबा आम्ही येतो आहे, ऑलरेडी बुक करून ठेवलेलं, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण एक फोन करून ठेवलं की चांगलं आहे. चला मेन रोडला तर लागलो. आता मला वाटतं संध्याकाळी आम्हाला पोचायला 4-4:30 वाजतील. बाकी हम्पीत आपण फिरलो, बऱ्यापैकी स्पॉट केले आम्ही. म्हणजे आपल्याला प्रॉपर सगळे जमले नाही करायला, कारण त्याच्यासाठी आपल्याला 3-4 दिवस पाहिजे, तर ते आम्ही नाही केले. पण बऱ्यापैकी आपले टेम्पल झालेत. हम्पीला जास्त करून टेम्पलच जास्त आहेत. बाकी सगळं घेतलं आहे. मला टेन्शन ते येतं निघताना की सगळं घेतलं की नाही. सावकाश ओव्हरटेक करा त्याला, कारण ते पूर्ण त्याने ब्लॉक केलं आहे रोड. काय आहे काय आहे? अच्छा मका वा मक्याची भाकरी. आज मक्याची भाकरी खायची, नाही तर ज्वारी भाकरी. कर्नाटकचे रस्ते चांगले आहेत, काही बोला मित्रांनो, कर्नाटकचे रस्ते मला आवडले. वाव. बाईक आपली आता फुल ओके आहे. फक्त मला तिला वॉश करायचं आहे गेल्यानंतर गोकर्णाला. का माहिती आहे, कारण चेन थोडीशी खराब वाटते मला. प्लस मला आता फ्यूल टाकायचं आहे, कारण 160 किलोमीटर चालेल असं दाखवते. पण टंकी आपली फुल करायची. जर आपण पोट आपलं फुल करतो तर त्याच्यात जर तिला पण काहीतरी दिलं पाहिजे. पाणी. ट्रॅक्टर खूप दिसतात रे इकडे कर्नाटकला. ट्रॅक्टर, शेती, भात शेती आता करतायत. हां, आपल्या कोकणात नाही. आपल्या कोकणात कसं जून जुलैपासून चालू होतं. हम्पीला फक्त मला ना फूड क्वालिटी एवढी नाही आवडली, माहीत नाही. पण काय खायचं हा प्रश्न येतो इकडे, म्हणजे कर्नाटकला. इडली वगैरे कॉमन आहे, पण ठीक आहे. म्हणजे आम्ही जिकडे इडली खाली ते पण एवढं खास नाही भेटली मला, सांबार. मग आपल्या मुंबईला भाजी भेटतं असं मला वाटतं कधी कधी, म्हणजे तेवढं असं नाही. आणि मी खरं सांगतो, जेव्हा आपण बाहेर जातो ना महाराष्ट्राच्या, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा महाराष्ट्रामध्ये ना खूप बेस्ट आहे. कारण आपल्याला हवं तर भेटतं, आणि फूड तर काय विषयच नाही महाराष्ट्रामध्ये. पण बाहेर आलं ना महाराष्ट्राबाहेर की प्रश्न येतो की काय खायचं बाहेर आल्यानंतर. आपलं आता गोकर्ण ठीक आहे, गोकर्ण आपला गोवापासून जवळ असल्यामुळे थोडंसं आपलं तिकडे छान भेटेल हॉटेल वगैरे खायचं, मच्छी बिच्छी. कारण आपल्या काही पोरांना मच्छी खायची आहे, मच्छी खाण्यासाठी आतुर झालेले आहेत. आणि बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये मी तर बोलतो ना, हे चिकन मटन जास्त तिखट स्पायसी कमीच खायचं. पण आपल्या पोरांचं काय आहे, कसं किती काय चमचमीत भेटेल ते बघणार. काय करतोय काय. ओके ठीक आहे, चालेल, मी इकडे जातो. हे कुठलं तरी मार्केट आलं आहे. हॉस्पेट आहे इकडे हम्पीला. एक हॉस्पेट म्हणून एक एरिया आहे, मार्केट आहे तिकडे ना. बाबा थांब, तिकडे सगळं भेटतं, प्रॉपर सगळं तुम्हाला जे पण पाहिजे ते. म्हणजे हम्पीपासून थोडंसं लांब आहे, पण हम्पीमध्ये काय भेटत नाही. आणि इकडे एक प्रॉब्लेम आहे, फुल टायमिंग. म्हणजे ह्या टायमिंगला सगळं बंद, 10:30ला सगळं बंद. तो एक प्रॉब्लेम आहे इकडे. पेट्रोल भरून घेऊया चला. चलो भाई, चलो बस. भाई पेट्रोल कितना है इधर? 92. हाँ 104. ये नाही, अच्छा 104 आहे. आम्ही ना काल जिकडे फिरलो ना, म्हणजे जास्त करून इकडे टेम्पल्स आहेत किंवा असं मोठे मोठे महल आहेत. पण हा जो इतिहास आहे ना इकडचा, जो कृष्णदेवराय एक राजा होता आणि त्या राजाचा पूर्ण हा साम्राज्य होतं हम्पी. आणि ही गोष्ट 1400-1500 मधली आहे, म्हणजे आपल्या महाराजांचा अगोदरचा काळ आहे हा. आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख पण आहे की एक श्रीरामाचा पण एक काहीतरी उल्लेख केलेला आहे इकडे. प्लस आम्ही मंदिरात गेलेलो अंजनाद्री हिलला, तिकडे पण असं म्हणजे आम्ही ऐकलोय असं की मारुतीरायाचं जन्मस्थान आहे म्हणून. आता ही दंतकथा आहे, माहीत नाही, कोणी काय लिहिलं नाही आहे. पण आम्ही जेव्हा जिकडे फिरलो ना, फक्त आता काही अवशेष बाकी आहेत त्यांचे. म्हणजे जसं आपल्या महाराजांचे किल्ले कसे आहेत तसं त्यांचा ते महल म्हणा किंवा त्यांचं मोठा सभामंडप म्हणा असतील.
पण ते एवढं भारी वाटतं ना. काही काही जी कोरीवकाम नक्षीकाम जे केले आहेत खूप घेण्यासारखं आहे. फक्त आम्ही गाईड नाही केलेला. गाईड लोकांकडनं खूप माहिती भेटेल. म्हणजे तुम्ही जर जाल ना हम्पीला तर गाईड नक्की घ्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल. नाही तर तुम्हाला काय वाटतं माहीत आहे की इकडे सगळे दगडच आहेत, म्हणजे असं आपला गैरसमज होतो. पण ते ॲक्च्युली दगड नाही आहेत. म्हणजे असेल काहीतरी त्याचा तो इतिहास असेल की बाबा एवढे दगड का, तर ते पण गाईड केल्यानंतरच ते समजणार तुम्हाला काय विषय आहे नक्की तो. पण हा सगळा 1400-1500 मधला झालेला हा सगळा विषय आहे. आणि इकडची लोक कृष्णदेवराय वगैरे हे त्यांना लय म्हणजे खूप मानतात कृष्णदेवराय. आणि कृष्णदेवराय म्हणून होता त्याचं हे सगळं साम्राज्य होतं. चला फायनली आपल्या हायवेला सुरुवात झाली. बरं झालं, कंटाळा आलेला. सिटीमधल्या रोडला थोडा कंटाळा येतो. आपली गाडी तेवढी मजा देत नाही जेवढी हायवेला मजा देते. चला आता 3 किलोमीटर स्ट्रेट आहे. त्याच्यानंतर काय माहीत नाही लेफ्ट राईट, कारण मी तर मॅप लावला ना, आपल्या पुढच्या पार्टनरवाल्यांनी मॅप लावलेला आहे. ते निघाले पुढे, मी मागे राहिलो. वा 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 मस्त हायवे आहे, छान आहे. असं पूर्ण टोटल भेटला पाहिजे गोकर्णेपर्यंत. नाश्ता करायचा आहे, अजून नाश्ता नाही केला आहे. कडकडून भूक लागली भावा, कडकडून भूक लागली मला आता. मस्त वाटतंय, गोवा हायवे वाटतंय, गोवा हायवे भाऊ. हा आता थोडी मजा आली. 80 80 90 80 90 80 90. रोड छान आहे इकडचे, काही बोला. आणि एकदम मोठे आहेत आपल्या मुंबई गोवा सारखे. हायवे फक्त चांगले आहेत, आतले रोड लोकलचे रोड खराब आहेत इकडे. पण इकडे ना फूड मी बोललो ना, नाश्ता करायला कुठे थांबायचा हा प्रश्न पडला आहे मागापासून. एक पण असं कुठेतरी चांगलं हॉटेल भेटत नाही. हॉटेल म्हणू दे, पण असं कुठेतरी छोटे छोटे जे टप्परे असतात ते जरी भेटले असते चाललं असतं. पण ते पण कुठे भेटत नाहीत. भेटलं हॉटेल असं पाहिजे ना, छोटंसं झालं पण ते क्लीन पाहिजे. म्हणजे बाहेरून बघितल्यानंतर असं वाटलं बाबा हा चला इथे नाश्ता करू आपण. तसं भेटत नाही इकडे कर्नाटकमध्ये. आता इथे कुठेतरी दिसतंय मला हॉटेल. इथे काहीतरी आहे, थांबा जरा. मजा नाही, मजा नाही, मजा नाही. पडली बघ कोणाची. ऍक्सिडेंट हो का, ऍक्सिडेंट काय ते. चला आता जाऊ दे, सोडा ते. हे करा तिकडे काय बघू नका, रक्त बिक्त. हायवे भेटलाय चांगला. संडेला निघालेलो आम्ही. संडेला निघून 713 किलोमीटर हम्पी आहे माझ्या घराकडून. तिकडून आता आजचा आमचा किती दिवस आहे, रविवार सोमवार मंगळवार, आजचा बुधवार, 4था दिवस आजचा. आणि टोटल किलोमीटर आपली झाली आहे 817 किलोमीटर. बाईक टोटल रनिंग झाली 4 दिवसात. आणि आता इथून परत मला वाटतं 300 किलोमीटर अजून चालेल. प्लस गोकर्ण मुर्डेश्वर मला वाटतं 200 किलोमीटर फिरेल. आणि परत गोकर्णवरून मुंबई 750 किलोमीटर. म्हणजे लगभग मला वाटतं 1500 किलोमीटरच्या आसपास आपली राईड होऊन जाईल ह्यावेळीची. पण मजा आली. 2026ची राईड आमची खूप छान झाली. आणि पहिल्यांदा 713 किलोमीटर आम्ही खेचली गाडी. सगळ्यांनीच खेचली. लेट झाला थोडा आम्हाला पोचायला, पण मजा आली जरा. पण सगळ्यात महत्त्वाचं बाईकने काय त्रास नाही दिला, कोणाच्याच बाईकने त्रास नाही दिला. सगळ्यात ते महत्त्वाचं होतं. आता फक्त मला वाटतं गोकर्णला गेल्यानंतर ना मुंबईला निघायच्या अगोदर थोडं चैन क्लीन वगैरे करून चैन लूप ठेवायचं बस. बाकी तर गाडी ओके आहे. आणि हम्पीला मी बघितलं बरीच लोक म्हणजे सांगत होती लाईटचे प्रॉब्लेम आहेत. पण आम्हाला तर कोणी म्हणजे अडवलं पण नाही. किंवा बऱ्याच लोकांचे कमेंट आलेले की एवढा प्रॉब्लेम नाही आहे हम्पीला. तामिळनाडू साईडला आणि तिकडे प्रॉब्लेम आहे. म्हणजे उटी बिटी साईडला तिकडे प्रॉब्लेम आहे थोडा. तिकडे फाईन वगैरे बसते, 5,000 रुपये फाईन घेतात. पण हम्पीला तेवढा नाही आहे. हम्पीला बिंदास फिरू शकता तुम्ही. आणि ओके आहेत, माणसं चांगले आहेत हम्पीची, आम्ही काल बघितली. फक्त तिकडे टायमिंगमध्ये खूप चालतं. म्हणजे हॉटेल 10 वाजतात बंद, 9:30 वाजतात बंद. मला वाटतं 10च्या नंतर तुम्हाला काहीच भेटणार नाही खायला गेलात तर बाहेर. बाकी इकडचे रोड सुसाट आहेत. आणि पूर्ण ना जागा स्पेस ओपन आहे बाहेरचा. म्हणजे ह्या साईडचा आणि ह्या साईडचा पण बघितलं ना पूर्ण ओपन स्पेस आहे. काहीच दिसत नाही. म्हणजे कुठल्या MIDCत नाही आहेत, कंपन्या नाही आहेत, काहीच नाही. पूर्ण ओपन आहे बघा.
आणि डोंगर ह्याची इकडचे मी डोंगर बघितलं ना, सगळे दगडाचे डोंगर आहेत ते बघा, सगळे दगड, झाडं दिसतच नाही, सगळे दगड दगड दगड. हे काय कोपाटा, हुबळी 120 किलोमीटर आहे आणि हुबळीकडून आपल्याला जायचं आहे. बोलू दे, त्यानिमित्ताने हुबळी तरी बघू. आता मुंबईला जाताना आम्ही कुठल्या रूटने जाणार आहोत हे अजून डिसाईड झालं नाही आहे. माझा विचार आहे की बघू, मुंबई गोवा हायवेवरनं जर जायचं असेल तर असं वाटतं की घरी थोडंसं जाऊन यायचं, एक धावती भेट, आणि मित्रांना पण एक घर दाखवेल. पण त्याच्यासाठी लवकर निघावं लागेल, कारण गोकर्णावरून मला वाटतं 250 किलोमीटर माझं घर आहे. जर सगळे रेडी झाले तर त्या रूटने आम्ही जाऊ, मुंबई गोवा हायवेने, नाहीतर मग सरळ कोल्हापूर मार्गे मुंबई. फक्त एवढाच फरक पडेल की मुंबई गोवा हायवे आम्हाला ओपन भेटेल, म्हणजे गाड्या पळवायला भेटतील. हुबळी कोल्हापूरचं मला माहीत नाही कंडिशन कशी आहे रोडची, किंवा जेवढी पळवायला, कारण आता जेवढा रोड ओपन भेटतो ना असा रोड भेटला पाहिजे, गाडी पळवायला मजा येते. कारण गेअर शिफ्ट करायला, ब्रेकिंग करायला कंटाळा येतो. हायवेला पूर्ण खोलली पाहिजे बाईक ओपनमध्ये एकदम 100 तर मजा येते. आणि आपला हायवे मुंबई गोवा हायवे तसा आहे, म्हणजे पूल आपली एक लाईन पकडायची आणि निघायचं. आपल्या त्या मित्रमंडळींवरती सगळं अवलंबून आहे. 650 आहे तर जरा दाखव ना भाई आम्हाला 650चा स्पीड. जरा आमची 250 बघ ना एवढी पळते, 650 दिसतच नाही कुठे मला. अच्छा, इंटरकॉम नाही आहे ते. सर नाश्ता आहे ना, नाश्ता उद्या ना, हे व्यवस्थित लावा ना जरा, हे लाव ना भावा, जीटी जरा मागे घ्या ना जरा, असं दिसलं पाहिजे भाऊ. ग्रुप राईड आहे आपली, सोलो नाही आहे. असे छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही जरा प्लीज. मागे घेऊ ढकलू, हां बस. आता बघ असं, म्हणजे हँडल असं एक कर जरा. हां ए वन स्टँडला लाव. नाही येणार ते भावा कशा. फायनली एक हॉटेल भेटलं, छान भेटलं, मोठं आहे, पण नाश्त्याचा वेळ निघून गेल्यामुळे आम्हाला लिमिटेड भेटलं आहे सगळं. म्हणजे इडली थोडी, मसाला डोसा आणि पुरी भाजी टेस्ट करणार आहोत. 10:30 वाजले, त्यामुळे कसं नाश्त्याचा टाईम गेल्यामुळे बरंचसं नाश्ता संपला. आणि मला वाटतं हायवे टच आहे हॉटेल, पण कोणच नव्हतं, आम्ही जाता पण टेस्ट चांगली आहे. आता जस्ट आम्ही घेतलं, आता काय घेतलं आपण, इडली मसाला डोसा आला आहे ना, आणि इडली 3 प्लेट इडली, मसाला डोसा घेतला. मसाला डोसा टेस्ट करायचा. आता किती दिले सध्या त्याने, 2च दिले. ठीक आहे, बाकी तर ओके आहे सगळं. 10:30 वाजलेत. मला वाटतं अजून आपल्याला पोचायला, हुबळीला पोचायला 100 किलोमीटर अजून बाकी आहे, म्हणजे आम्हाला 2 तास पाहिजे, 2-2.5 तास. थँक्यू सर. और एक ये देतो मसाला डोसा 2. ए तू मसाला डोसा खाणार? हां 3 देतो, और पूरी 2 पूरी भाजी. हां फॅन लगाओ सर. चहा मिलेगी ना? हां 3 म्हणजे तिथं घेतलं 3 मसाला डोसा. फिलहाल एक नाश्ता झाला, दबा के नाश्ता किया, अभी निकलने का है. 100 किलोमीटर भगाने का, अभी रुकने का नहीं है. नॉन स्टॉप 100 किलोमीटर, मतलब जितना जाता है उतना. अभी तो पेट ज़बरदस्त भर गया है. प्रॉब्लम क्या होता है ना, ये घाई गड़बड़े में ना मैं एक फ़ोटो लेने को भूलता हूँ. अपना थंबनेल के लिए ना फ़ोटो इम्पोर्टेंट है भाई लोग, सच में बोलता हूँ. बाद में ना याद आता है अरे यार क्या करो अभी थंबनेल के लिए कौन. तो अभी मैं क्या कर रहा हूँ कि थंबनेल के लिए पहले फ़ोटो खींचता हूँ मस्त पैकी, तो आपको भी अच्छा लगेगा थोड़ा, तो वो हिसाब से आप देखेंगे भी. कोई लोग देखते नहीं, थंबनेल अच्छा नहीं रहेगा ना तो देखते नहीं लोग. बाकी तो होटल अच्छा था. ये वाला, ये देखो, तवा पंजाब, द तवा पंजाब. नॉन व्हेज प्युअर, इकडे व्हेज, इकडे नॉन व्हेज आहे इकडे, आणि इथे व्हेज आहे या साईडला. बाकी रोड सुसाट आहे, टकाटक आहे, मजा येते. आता हुबळीला काय कशी कंडिशन आहे रोडची माहीत नाही आहे. बाकी आपण आपल्या पोरांच्या गाड्या बघा, सुसाट आहेत सगळे, गाड्या फुल लोडेड, बघायला छान वाटत आहेत. म्हणून मी यांना बोलतो की बाईक पार्क करताना आपण असे बाईक पार्क करू की वाटले पाहिजे भाई बाईक आपल्या. ह्याची पण 390 आहे, कडक दिसते. ही बॅग मला खूप आवडली, टेल बॅग. ही बघा अशी बाईक पाहिजे. थर्ड मला ही मंदारची पण खूप छान आहे बॅग, हे बघा रायडाची, मला लय आवडली ही टेल बॅग, मस्त वाटते. आणि टँक बॅग ह्यानी आत्ताच जस्ट घेतली रूमची, रूम स्टोअरमधून मी जॅकेट घेतलेलं. हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतात, बनवतात, भारी वाटेल. आहे छान, पण फक्त मोठी आहे. पण R15ला टँक बॅग मजा नाही, पण ठीक आहे, भावाची वेगवेगळी ख्वाहिश आहेत, त्यामुळे बनवली. पण गाडी कशी टाकाडक बघा R15. इकडे डॉमिनर आहे, आणि ही पण रॉनी आहे ना, कोणती आहे, रोनिन. ही पण बाईक मस्त आहे, छान आहे, पळते पण सुसाट, आणि आवाज पण छान आहे.
आता आम्ही निघूया, लेट झालाय. चला. आणि आता कडक उन्हाचा सामना करत जायचा आहे गोकर्णाला भावा. कडक ऊन. चला. आता 100 किलोमीटर हुबळी आहे. हुबळी मला वाटतं हुबळीला पोचायला आपल्याला 2 तास पाहिजे. हुबळी. ए भावा सगळं घेतलात ना, काय राहिलं नाही ना कोणाचं काय? मी तर घेतलं सगळं. ही फुलं मस्त वाटतात बघा, मस्त वाटतात रोडच्या बाजूला जी आहे ती. वा 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 वा. येल्लो पिंक. भाई मला हे एक्झॉरचं आता ना हेल्मेट चेंज करायचं आहे. बस झालं. खूप खूप हेवी आहे, डोकं दुखायला लागलं माझं आता. हलकंसं हेल्मेट घ्यायचं, हलकं आणि सेफ्टी. आपल्या हम्पीची एक आठवण पण घेतलेली आहे. आता डायरेक्ट याची गोकर्णाचा एक बॅच घ्यायचा. गोकर्णाला गेल्या वा, रोड असा मोकळा पाहिजे. गदम 53 किलोमीटर. गदम 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 काय आहे हे? गदम. वा 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 वा. हे सगळे मक्याची शेती आहेत. मका. आला काल आम्ही ना नारळ बघितलं. नारळ पाणी 20 रुपये आहे इकडे कर्नाटकमध्ये. मी म्हटलं वा क्या बात आहे. पण छोटे नारळ होते, एवढेशे नारळ होते. आणि आपल्याकडे 70-80 रुपयाला आहे. वा वा वा. काय मस्त हायवे आहे यार. कुठला हायवे आहे नाव माहीत नाही मला, पण सुसाट आहे एकदम. बघा ना, एकदम सेम मुंबई गोवा हायवे सारखा आहे. सेम मुंबई गोवा हायवे. म्हणजे हा हुबळीला चाललाय पण भारी आहे हायवे. म्हणजे मजा येते अशी गाडी चालवायला. आपल्या गाड्या कशा आज हेवी आहेत खूप ना, त्यामुळे रोड असा भेटला चांगला आहे. मला वाटतं आज माझ्या टॉप बॉक्समध्ये पण वेट आहे आणि टेल बॅगमध्ये. मी काही घेतलं नाही अजून. काय शॉपिंग तर काय केली नाही. आपल्या मंदार भावाने तर फट्टे शॉपिंग केलेली आहे. फट्टे शॉपिंग. आणि परत गोकर्णाला पण करणार आहे. तो छोड़ के निकल गए तुम लोग. अभी आया देखो तुमको दिखाता हूँ, मेरा KTM का पावर दिखाता हूँ. डा 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 डा. धूम 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 दो दो धूम धूम. डा 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 डा. भाग भाग धन्नू भाग. इज्जत का सवाल है आज तेरा, इज्जत का सवाल. सबको पीछे रखने का है, सबको पीछे. हो. स्पीड ब्रेकर आया रे, स्पीड ब्रेकर आया. अरे 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 अरे. मूड ऑफ किया स्पीड ब्रेकर ने साला. नहीं तो सबको मैं आज पीछे रखता था. ये धड़ा धड़ा धुर धुर. ओ माय गॉड, ये किधर बैठा है रे? ये आजोबा ऊपर बैठा था ऑटो पे ऊपर. अरे बायकर फ्रॉम पुणे. आता माझ्यासोबत बायकर फ्रॉम पुणेच आहे, बाकीचे सगळे पळाल. मी काही शूट करायला मागे थांबलेलो. हे सगळे सुसाट. हो पवन चक्की एक नंबर भाई. क्या कडक फैन है देखो. हो बहुत फैन है इधर. पवन चक्की पवन फॅन. अरे भरपूर आहेत रे इथे. हा 200च्या आसपास आहे रे. फुलं भारी वाटतात ही राईट साईडला. भाई रोड एक नंबर आहे, कुछ भी बोलो. सुसाट रोड. भाई मी बोलू ना, आम्ही हायवेला टच झालो आणि जो रोड भेटला ना गाईज, सुपर्ब रोड आहे. सुपर्ब रोड. मला खूप आवडला रोड हा. एक खड्डा नाही आहे, सिमेंटचा रोड आहे. पण रोडवर ना असे समोर गाड्या असं दिसत नाही, त्यामुळे फुल सुसाट. आमची पोरं गेली कुठे दिसत नाही, दूर दूर दिसत नाही आहेत. अरे एवढी सुसाट गेली. मी आणि फक्त सागरच राहिलोय. मी अशा थोडं मागे राहिलेलो शूट करण्यासाठी, म्हणून मी मागे राहिलो. नाहीतर मी यांना गाठलं असतं एवढ्यात. पण कसं आहे, एकदा आपण मागे राहिलो की राहिलं, पुढे लोक जातात ती नाही भेटत मग. त्यामुळे आता हम लोग अभी आराम से जाएंगे, माइलेज लेके जाएंगे. माइलेज भाई, अपन को अभी माइलेज चाहिए. ज़्यादा उसको भगाएगा ना 100 माइलेज नहीं देती है. हायवे एवढा स्ट्रेट आहे ना की आता म्हणजे हात दुखायला लागला एक्सिलेटर खेचून खेचून. एवढा स्ट्रेट रोड आहे एकदम. म्हणजे आम्ही गेअर शिफ्ट केलाच नाही अजून. नाही म्हटलं आम्ही 40 किलोमीटर कंटिन्यू चालवतोय मी, म्हणजे नाश्ता केल्यानंतर. एवढा रोड सुसाट आहे, जबरदस्त रोड आहे.
कारण आमचे 3 फंटर गेले ना सुसाट, ते गेलेच, भेटतच नाही आहेत. आता फक्त आम्ही कोण कोण आहात, मागे माझा आदर्श आहे, पुढे आपला रोहित आहे रोनिनवाला, आणि आपला पुणेकर आम्हाला शिव्या देणार 100%. एवढा मागे राहिला आहे की पळवतच नाही, पळवत नको मला, 100 बस झाली करून मागेच आहे. आणि आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलं अंतर. मला वाटतं आता एक 20-25 किलोमीटरवर हुबळी येईल, आणि मला वाटतं 3 तासात आम्ही पोचून जाऊ गोकर्ण्याला. आता हे मला वाटतं हुबळीलाच थांबतील असं वाटतंय मला, कारण कोण भेटतच नाही आहे. मी म्हटलं थांबलो मागे जरा सागरसाठी, पण सागर तर खूपच स्लो येतोय, तर म्हटलं मी जातो पुढे थोडा. आता 3 जण आम्ही एकत्र चाललोय, 3 जण पुढे आहेत आणि एक आपला फंटर एकदम मागे आहे. मला वाटतं अजून 15 किलोमीटर मागे आहे तो आमच्या. गाईस, मी ना इकडे कर्नाटकमध्ये एक नोटीस केली की ना इकडे क्लायमेट आहे ना लगेच चेंज होतं. म्हणजे आता हायवेला पण आम्ही आता चालतोय ना की मध्ये कधी एकदम असे मळब येते, म्हणजे असं पाऊस कसा येतो, पावसाचं वातावरण कसं होतं तसं होतं लगेच, आणि लगेच एक 5-10 मिनिटानंतर लगेच ऊन येतं. अरे बाबा काय झालं, खूप स्लो चाललाय, झाला आपला स्पीड कमी झाला. हां, म्हणजे फुल एकदम चेंज होतं वातावरण लगेच. आणि इकडे शेती बघा, शेती इथे ना ह्यावेळी आता शेती चालू आहे यांची बघा, म्हणजे फुल इकडे वेगळंच आहे वातावरण हा या साईडला खरोखर. म्हणून तो ह्या साईडला पाऊस कधी पण पडतो. काय ते, हां ही ना, अरे याची झाडं आहे ती आपली सुपारीची झाडं आहे ती, सुपारी झाडं. पण सगळे सुपारीचे आहेत बघ, पूर्ण बाग सुपारी झाडाची आहे. हो आरामात आहेत. अशा रोडला ना क्रूज कंट्रोल असलं ना, क्रूज कंट्रोल हा एक नंबर भाई, मस्त की डाला क्रूज कंट्रोल पे आपण चल रहे हो मस्त पैकी, मजा मार गए रिलॅक्स में. पण आता आपल्या गाडीला क्रूज कंट्रोल नाही, काय करणार, म्हणून असं करावं लागतं. रोड संपत नाहीये, असा रोड भेटला ना स्ट्रेट रोड की कधी कधी कंटाळा पण येतो. आणि रॉंग साईडने खूप येतात इकडे बघा, रॉंग साईडने हे बघा ट्रॅक्टरवाले, त्यांना खूप सांभाळावं लागतं. बाकी रोड आहे ना, रोड खूप सुसाट आहे. आणि काय दिसतोय बघा, तो ब्रिज आहे ना बघा, ब्रिज बघा समोर. अरे भाई साहब, मैं तो बोलता हूँ ड्रोन रहता था ना, ड्रोन क्या मजा आता ना आज. और 360 जाए था, 360 कैमरा, क्या बात है रे यार, अपने पास वही कमी है साला. अभी कभी ड्रोन लेता है, देखते हैं, फटाक से एक बड़ा वाला पेमेंट आने दे यूट्यूब का, बाद में लेते हैं अपना ड्रोन, लेते हैं ड्रोन भाई. सच में बोलता, अरे यार कितना बड़ा गाड़ी है ये. हा कोणसा ना असा सुगंध आला कुठला तरी, काय माहित नाही भाई. इकडे शेती ना, शेती बहुत दबाके करते हैं ये लोग कर्नाटक से, सुपर शेती करते इधर, मक्का बिक्का का शेती बहुत है. आपला राईडचे प्रत्येक दिवस मस्त छान गेले. बरं झालं ह्यावेळी मी ना काय केलं माहिती आहे, थंड काहीच पिलं नाही, म्हणून मला सर्दी कंट्रोलमध्ये आहे. मी आता ते ठरवलं, कारण मी थंड काय पिलं ना पाणी इकडे बाहेर की मला 100% सर्दी होते, आणि सर्दी झाली की हालत खराब. आता ॲक्सिलेटर खेचून हात दुखायला लागला आहे माझा, त्यामुळे थोडंसं आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि वॉटर ब्रेक घेतलं पाहिजे, वॉटर ब्रेक. हुबळी मार्केट नाही आहे हे, बेळगाव आहे काय, नाही ना बेंदी गेली. अच्छा तेच बोलते, बेळगाव इकडे कुठे येणार. ओके, कारवार, हुबळी कारवार दिलंय काहीतरी. ए भाई ए थांब. हा बघ, आणि डोर बघ असा खुलाच ठेवलाय. थांबा जरा मला, हां बस एवढी जागा भेटली त्याची बस झाली. चलो भाई 120 किलोमीटर बाकी है गोकर्ण. अभी हम लोग लंच के लिए रुकेंगे, थोड़ा सा भगाएंगे 20 किलोमीटर, बाद में आराम भाई, अपन को भी आराम, अपनी गाड़ी को भी आराम मिलना चाहिए, वो जरूरी है. मला वाटतं आता असं मार्केट बाजार वगैरे भेटतील आपल्याला अधूनमधून. भाई मगाशी एक MH01 पासिंगची गाडी दिसलेली. आम्ही ना नाश्ता केल्यानंतर मला वाटतं किती किलोमीटर केली कवर माहीत नाही, पण मला वाटतं 50-60 नाही, 60 नाही, हां 100 किलोमीटर क्रॉस करून, म्हणजे हुबळी क्रॉस करून आम्ही पुढे आलो आहे.
आणि आत्ता ब्रेक घेतला. नशीब हे पोरं भेटले, इकडे पेट्रोल भरत होती, त्यामुळे आम्ही थांबलो आहे आता आपला सागर भावाची वाट बघायची आहे, तो कधी येतोय, नाहीतर तो परत शिव्या देणार 100%, त्यामुळे त्याची वाट बघायची आहे. बाकी तर आता अजून 107 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे आता अजून पण, त्यामुळे मजा येणार आहे. मजा रोड सुसाट, रोड काही बोला, रोड सुसाट. हा हात इथे दुखायला लागला, इथे दुखतं, इथे काय समजत नाही बा. इकडे ते हेल्मेटमुळे दुखतं की एक्सेलेटर खेचून दुखतं ते समजत नाही. हेल्मेट माझा ना खूप वजन खूप आहे हेल्मेटला, हे बघा. एक्झॉरचा ठीक आहे, आता वर्ष खूप झाली, पण ना लय वेट आहे याला, त्यामुळे आता चेंज करावं लागेल मला. आणि पॅडिंग पण एवढी ना मजा नाही, पॅडिंग आतमध्ये आहे ना, ते आतमध्ये एवढं कडक आहे ना, तर मजा येत नाही. जंगल माहीत नाही, पण रोड बघा, रोड छान आहे ना. कुठला म्हणजे आता कुठे आहोत माहीत नाही, पण रोड छान आहे. नाही गाडी नाही आहे ना, नक्की ना. चला पटापट. मला वाटतं हा रोड असाच आहे आता. ए सावकार, हा कसला येतोय बाबू भाई. हे एस टी नाही ना, हे एस टीवाले सुसाट येतं ना, एस टीवाले इकडे. रॉनिन भाई मला वाटतं हे झालं, गाणी कुठली त्यांनी गाणी ढिकच्याकवाली लावली. थांबे कुठे ह्या, कुठे किती बाहेर आहात बघ तुम्ही. रॉनिनवाल्याने काहीतरी गाणी लावली ढिकच्याकवाली, म्हणून त्या गाण्याच्या नादात सुसाट जातोय. खूप मोठा ब्रेक झालेला आहे इथे. ॲक्च्युली आम्ही थांबलेलो याच्यासाठी की म्हटलं थोडंसं हा जरा स्पॉट चांगला दिसला मला. मी म्हटलं थोडंसं थांबून जरा आपण फोटो सेशन करू. पण फोटो सेशनच्या नादामध्ये आमचा बरोबर अर्धा पाऊण तास गेला. हे निघायचं, माझी 1000 किलोमीटर कंप्लीट झाली. या हे बघा, 999, क्या बात आहे, एक नंबर भाई. फायनली 1000 किलोमीटर कंप्लीट. आता इथे एवढ्यात ना रिसेट करणार. आता मी जेव्हा थांबलो ना जेवायला, तेव्हा मी ते रिसेट करून परत 0वरती घेऊन येतो त्याला. मग त्याच्यानंतर समजेल माझे किती किलोमीटर चालले. ठीक आहे, आता मला फक्त हे करावं लागेल किती किलोमीटर, 1-2 किलोमीटर आम्ही थांबू आता. येस, 1000 किलोमीटर कंप्लीट भाई. 1000 किलोमीटर कंप्लीट हो गया रे. ए आता जेवायला थांबा रे बाबा, 2 वाजले 2. काय रे, जेवायला थांबा आता, जेवायला. मस्त रोड भेटलाय, सावळीचा रोड भेटलाय, सावळी, त्रास होत नाहीये. टॉप बॉक्स माझा हलतोय काय नाही. ओके ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ भाई, कुठली हे मका आहे काय, मक्याची शेती आहे. हे इथे हॉटेल दिसतंय काय रे. एक कोणीतरी जाऊन विचारलं, ही हरकत नाही. आता 5 किलोमीटरवरती हॉटेल आहे, आम्ही तिकडे थांबणार आहोत. आता वाजलेत बघा 2:30 वाजले बाबा, 2:30 वाजून गेले, अजून जेवणाचा पत्ता नाही. गाड्या पळवतायत. पण एक चांगलं आहे, आजच्या दिवसात ना आम्ही, मला वाटतं हम्पी मार्केट सोडल्यानंतर, म्हणजे हम्पी सिटी सोडल्यानंतर जो हायवे भेटला, हायवे टू हायवे, आता मला वाटतं आम्ही सगळं हुबळी क्रॉस करून पुढे आलो आहे. पण रोडवर ना एक खड्डा भेटला ना, एक खड्डा, म्हणजे कशा काय प्रकारे रोड बनवले विचार करा. सुसाट रोड आहेत. आणि आता हायवे आम्हाला सुटल्यानंतर हा जो रोड भेटला ना, फुल जंगल रोड आहे, दोन्ही बाजूने जंगल आहे आणि मस्तपैकी सावली आहे रोडवर, म्हणजे त्रास पण होत नाही उन्हाचा. हायवेला कसं असतं, पूर्ण ओपन असल्यामुळे, ऊन वरती असल्यामुळे डोक्यावर ना थोडा त्रास होतो. पण इथे कसं सावली आहे, दोन्ही बाजूला झाडं असल्यामुळे फुल जंगल आहे. पण इकडे भारी वाटतं. पण रात्रीचं पण असं डेंजर आहे इकडे थोडासा. फक्त हे इथे ह्या रोडला एवढंच आम्ही सांभाळायचं आहे की हेवी गाड्या वगैरे येत आहेत ना, हे सगळे डंपर, एस टीवाले, इथले लोकलवाले एकदम सुसाट येतात, अंगावर येतात डायरेक्ट. कुछ तो इधर काम चालू आहे. काय जंगल आहे बघा ना, हे बघा कसली झाडं आहेत माहीत नाही, पण फुल एकदम जंगल आहे, खतरनाकवालं जंगल आहे. म्हणजे मूवीची शूटिंग घ्यायला ना एक नंबर जंगल आहे हे. त्यांनी गाडी कशी पॅक केली आहे मस्त, कवर टाकलं आहे गाडीला. फायनली आम्ही पोचलो आणि बऱ्यापैकी आम्ही अंतर कवर केलं. फक्त आता 80 किलोमीटर बाकी आहे.
आत्ता रोड तर आम्हाला सुसाट भेटले, सगळे खुश झाले की एवढे सगळे सुसाट होते ना, सगळे 100च्या स्पीडमध्ये. आता म्हटलं थोडं जेवू, 2:30 वाजून गेलेत, 3 वाजले 3, पण आम्हाला पोचायला मला वाटतं 5-5:30 होतील असं वाटतंय. कारण आता जेवल्यानंतर सगळे असं झोपेला येतील भात वगैरे खाऊन. आम्हाला हॉटेल पण चांगलं भेटलं आणि इथे अय्यप्पा काय येल्लप्पा ना, येल्लप्पा पोचलो, येल्लप्पा काहीतरी नाव आहे गावाचं, तिकडे पोचलो. तर तिथे ना आम्ही हॉटेलवर जिकडे थांबलो तिकडे मराठी पोरं पण आहेत, त्यामुळे ते बोलतात हुबळी साईडचा मराठी बोलतात. हुबळी साईडला म्हणजे बेळगाव वगैरे जवळ आहे ना तिथून. तर आता ऊन थोडं लागणार आहे, पण आम्हाला जो रोड भेटला तो सावलीचा होता, मस्त होता, म्हणजे त्रास नाही झाला आम्हाला. तर पोरांनी काहीतरी ऑर्डर केली, बघू कधी येते. लवकर आली ऑर्डर, फटाफट जेवून निघायचं आहे. बाकी तर डायरेक्ट थकलेले दिसत आहेत थोडे. काय मूळ मुस्लिम आहे याचं की नाही? मूळ मुस्लिम ना. हे कोणचं आहे? मलबार. अच्छा मलबार, मलबार स्पेशल. ओके मलबार स्पेशल. दो पीस आहे का ना? आम्हाला डेट पुढे घ्यायला लागल्या. हे भाई ले लो जिसको जितना क्या चाहिए हो. मच्छी बिच्छी कोण खाता है वो. मेजर तर हेच असतं आमची काय आज बुधवार आहे. किती रुपये घेणार ते विचारू याच्यामधून. काय आता गेल्यानंतर काय प्रोग्राम काय गेल्यानंतर? बीचवर म्हणजे बीचवर जायचं की आराम करायचं? जायचं बाई बीचवर जायचं. शॉपिंग. बघा हा कोण सांगतोय? हा सांगतोय वाघ सांगतोय जायचं. फक्त तिथे गेल्यानंतर हा याने सांगितलं नाही पाहिजे अरे मला आता थोडंसं रिलॅक्स चिल्ड मारायचं, चिल्ड. चला फुल अँड फायनल आपला फ्रेश लाईम ज्यूस आलेला आहे, पट्टापट पिवा. सोडा या देत नाही फ्रेश. त्या फोन केलेला हॉटेलवाल्याला, तो बोलला या, म्हणजे तो 2 तासात पोचतोय बोललो त्याला. वेट झालंय बाबा. चल मग बाकी आपला हा भाव भेटला. घाटकोपरवर नाहीस ना? कुठे? घाटकोपर ना? नाही भांडूपला. अच्छा भांडूपला ना, बरोबर भांडूपला. मला वाटतं आपण 5-6 महिन्यापूर्वी बोललो ना. गाडी जायच्या टॉप बॉक्ससाठी विचारलेलं. टॉप बॉक्स हा टॉप बॉक्स सेम आहे आमची. सेम आम्ही बाईक घेतलेली तेव्हा मला टॉप बॉक्स भेटला नाही, तेव्हा याने मला मेसेज केलेला. त्याच्यानंतर योगायोग किती चांगला आहे बघा. आम्ही राईडला जातो इकडे गोकर्णला आणि हा चाललाय तुळजापूरला. म्हणजे योगायोग चांगला आहे, म्हणजे आपल्या फील्डमधले असे कोणतरी भेटले की बरं वाटतं जरा. मी तुझा व्हिडिओ बघितलेला कुठला गावी गेलेला ना तो पावसात गगनबावड्या माझी घाटात. गाडी नवीन होती. हां तेव्हा मी तुझा व्हिडिओ बघितलेला. चालेल जा पण आता तुला किती 2-4 तास लागतील ना? बघू. अरे आमचं हंपीचं बुकिंग आहे अजून. हंपीचं बुकिंग अच्छा. मी कॅन्सल नाही केलं आहे अजून. बघतोय माझं काय राईड होती मुंबई चला बाबा खूप टाइमपास झालेला आहे आजच्या ह्या लंच टाईमच्या ह्याला. माझं नाही झालं, मी नाही इंटरकॉम चालू केलं आहे. चला थांबा, पब्लिक मोड करू. पब्लिक मोड पब्लिक मोड पब्लिक मोड. चल हे बघा, हे क्रॉस करताना खूप सांभाळून. ह्या रोडला मी एक शिकलोय, हा रोड जेवढा चांगला आहे तेवढाच धोकादायक आहे. कारण क्रॉसिंग आणि टर्निंगला खूप सांभाळावं लागतं. साले अंगावर येतात डायरेक्ट, अजिबात बघत नाही बाबा बाईकर आहेत किंवा काय आलेत. एवढ्या बाईक आमच्या मोठ्या आहेत, एवढ्या बाईक 7-8 बाईक एका लाईनमध्ये चालत आहेत, पण अजिबात कंट्रोल करत नाही, डायरेक्ट अंगावर येतात हे हेवी गाडीवाले. घाट आहे, सावकाश सावकाश भाई. आता पटापट चला. कवर करा. रोड छान आहे. रोहित आला. रोहित पेटला म्हणजे धुरंधरची गाणी लावली त्याने. लीन आणि किंग कोण आहे बघू आता या ह्याच्यात. लीन किंग अजित सर नाही. लीन किंग R15 ला मारायला चान्स आहे. लीन हा बरोबर. गाईज आता जो मुलगा मला भेटलेला ना, म्हणजे हॉटेलमध्ये जस्ट मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी मला बोललेला, ते म्हणजे इंस्टावरती बोलत होता टॉप बॉक्सच्या संदर्भात. तर तेव्हापासून तो व्हिडिओ बघतोय माझे अधूनमधून, पण आता आल्या लगेच ओळखलं मला.
मग ते असं एवढं भारी वाटतं ना की कुठेतरी दुसऱ्या राज्यात जाऊन जेव्हा आपल्याला कोणतरी ओळखीचा भेटतो किंवा आपले व्हिडिओ बघणारा भेटतो आपल्या फॅमिलीमधला, तेव्हा खूप भारी वाटतं यार, मस्त वाटलं. किंवा कोणतरी आपला एक माणूस भेटला आणि आपल्या फील्डमधला. तर ते दोघे पण ना कपल फिरत असतात, मस्त छान वाटलं. म्हटलं बोललो त्याला बिंदास, म्हटलं फिर, काय नाही, जेवढं जमते तेवढं फिरायचं. मध्यंतरी तो बोलतो मी व्हिडिओ एडिट करायचो, टाकायचो यूट्यूबला. तो बोलतो आता टाईम भेटत नाही तेवढा. असेल, प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात, ते नाही होत सगळ्यांनाच. कारण एवढी धावपळ, काम, जॉब वगैरे करून सगळं ते यूट्यूबचं हे करणं सोपं काम नाही आहे. आणि हा जो रस्ता आम्हाला जो भेटला आहे ना, खूप सुंदर रस्ता आहे, काही बोला, खूप सुंदर रस्ता आहे. फक्त वळणं थोडी बेकार आहेत, त्या वळणाला फक्त सांभाळून. हे बघा, हे बघा, ही वळणं एकदम प्रॉपर. जर तुम्ही टर्न माराल तर ठीक आहे, जर एकदम सुसाट येऊन जर तुम्ही कंट्रोल करायला गेलात ना तर कंट्रोल होणारच नाही बाईक तुमची वळणाला. पण समोरून हेवी गाड्या एकदम सुसाट येतात, कसे पण येतात, कसे पण. मला वाटतं आता घाट संपतोय वाटतं, बघा उतरतोय आता आम्ही कुठेतरी. आता काय येईल काय समजत नाही आहे. कॉन्टॅक्ट जातो, हां नशीब. वाव, क्या बात है भाई, एक नंबर टर्न है ये. हो, क्या रोड है भाई, सुपर्ब यार. सुंदर रोड आणि सुंदर असा प्रवास झाला आमचा हम्पी टू गोकर्णे. काय रोड आहे यार, सच में. आणि एवढा क्लीन बघा ना, फुल एकदम असं वाटतं की आता पॉलिश केलं आहे रोडवर. गाड्या, लोडेड गाड्या किती बघा. हा बघ. काय करू, नको नको नको, जातो. बस, थोडीशी गॅप भेटली तरी बस होते. ओ हो, गर्मी होने लगी अचानक, क्या मालूम नहीं, हवा नहीं आ रही है यार. डोळ्यावर येते एकदम सूर्य, पटकन दिसत नाही काय. आपले मेंबर मागे राहिले सगळे, सुचले. आळस भरला, आळस जेवल्यानंतर. ओ यो क्या एक नंबर था वो. लीन किंग व्हाईट पट्टी जाता, बाहेर नाही गेलं पाहिजे बस. हे अचानक दिसत नाही, लगेच दिसलं नाही. मस्तपैकी लावून गाडी झोपलाय, गाडी लावून मस्तपैकी झोपलाय तो. हा बघ, गाडी बंद पडली आहे, मस्तपैकी तिकडे टाकलंय फांदी झाडाची आणि आपण झोपलाय. त्याला अचानक जर कोण आला ना, पटकन कंट्रोल होत नाही गाडी. ओ नो ओशो रो. ए लेफ्ट साइडला मंदिर, एक नंबर मंदिर होतं, एक नंबर. खूप सुंदर मंदिर होतं. चला, गोकर्णे 59 किलोमीटर. वा. गोकर्णे 59 आणि कारवार 17 किलोमीटर. भाऊ, कारवार. राजकुमार लष्करी. काय झालं, लेफ्ट आहे ना. अच्छा, हे काय, अच्छा पणजी सरळ आहे 58, कारवार पण सरळ. ओके, गोकर्णे इकडून 33 किलोमीटर आहे आणि याना 21 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे गोकर्णे 33 राहिला. आपलं किती आहे. अच्छा, म्हणजे हॉटेल ना डायरेक्ट 32, म्हणजे 1 तास पाहिजे ह्या रोडला. आता थोडं असं कर्नाटकमध्ये वाटत नाही, आपल्या पट्ट्यात वाटतं ना, कोकणात आल्यासारखं थोडंसं वाटतं. म्हणजे असं एकदम त्या काल एकदमच ऑड वाटत होतं काल. नाही, मस्त वाटतं जंगलवर, असं आपल्याला वाटतं कोकणात आलो भाई. काल कर्नाटकमध्ये असं मार्केटमध्ये गेलं ना संध्याकाळचं, अरे एकदम असं वाटतं की कुठे वेगळ्याच ठिकाणी आलो. मेन रोडपासून आतमध्ये आम्ही जेव्हा आलो ना, एवढंसाच रोड आहे छोटा, अजिबात पळवायला भेटत नाही आहे. आणि किती 33 किलोमीटर आहे, पण संपत नाही आहे बघा. हे असं असतं, जेव्हा जवळ येतो ना आपण काही डेस्टिनेशनच्या जवळ, तेव्हा रोड संपत नाही. आणि फुल ट्रकवाल्याने जाम करून ठेवलं आहे,
पुढे जायला देत नाही अजिबात। अरे भाई निकालू क्या, निकालू क्या, निकालू क्या? कौन आ रहा है, 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 कोई आ रहा है टेम्पो। अभी तो मेरे को ओवरटेक करने को नहीं मिलेगा शायद। ये ओके, जाता हूँ भाई, मेरे को जाने दे भाई। ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओके, इथे तो कोण नाही आहे, ठीक आहे। आता टेन्शन नाही, आता मोकळा भेटला। मला वाटतं 6 वाजतील आम्हाला पोचायला। 4चं टार्गेट घेतलेलं आम्ही, 4 वाजेपर्यंत पोचू, पण आमचा 1.5 तास गेला जेवणामध्ये, विचार करा 1.5 तास। आता सूर्यकिरण आहे ना एकदम डोळ्यावर येतं ना, सब दिसत नाही पटकन काय। यो भाई 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 कितना मारा रे ये, रोड खत्म नहीं हो रहा है भाई लोग, कंटाळा आया। 9:30 वाजता आम्ही निघालेलो, आता वाजलेत बरोबर 5:30। 22,976 किलोमीटर बाईक चालली माझी, 1 वर्ष आणि काहीतरी 3-4 महिने, नाही 5-6 महिने, म्हणजे बऱ्यापैकी चालली गाडी माझी। वा 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 वा। आता ना तिकडे हॉटेलला गेल्यानंतर पूर्ण 0 ट्रिप करतो। आता ऑलमोस्ट मला वाटतं 1100च्या आसपास गेली गाडी आता, म्हणजे ह्या 4 दिवसात। अरे अरे बाबा बाबा बाबा, लय छोटा रोड आहे आमचा, खूप टाईम गेला ह्या। मग आम्ही म्हणजे ते फोटो सेशनसाठी मी सांगितलं, म्हटलं थांबा रिलॅक्समध्ये जाऊ, उगाच धावपळ जास्त करू नका। पण आम्हाला येताना पण आम्ही खूप एकदम सुसाट आलेलो, पण ह्यावेळी तरी आता जरा आरामात जाऊ, जरा मस्तपैकी मजा करत, फोटो व्हिडिओ घेत कारण तेच तर आठवणी आहेत। ऐक काय आलं, बीच आलं की काय आलं, हे काय आहे? नाही काहीतरी दिसतंय तर खरं, असं वाटतं की वरती आल्यानंतर असं वाटलं मी भोगव्याला आलो। भोगव्याला सेम असंच स्पॉट आहे, वरती चढल्यानंतर डायरेक्ट समुद्र दिसतो। हा रस्ता थोडा खराब भेटला जरा खूप वेळानंतर। मार्केट तर मोठं वाटतंय खूप। हा ऐक आय चला भाई, फायनली आम्ही पोहोचलो। गाड्या कशा अशा इथेच लावायच्या? आपको ही फ़ोन किया था ना मैंने, हमारा कौन सा ऊपर वाला? एक रूम में सब है ना, 7 लोग का। ओके, हे 6 वाजता पोचलो बरोबर। आणि आत्ता सगळ्यात मोठी कसरत आहे हे सगळे बॅग घेऊन जायचं, म्हणजे कारण आमची जी रूम आहे ती 2nd फ्लोअरला आहे आणि सगळ्यांचे टॉप बॉक्स, टेल बॅग आणि टँक बॅग सगळ्यांचे आहेत, त्यामुळे हे सगळं घेऊन जायचं हा एक मोठा प्रॉब्लेम असतो। आणि ती आपली रूम आहे 2nd फ्लोअरला, एक आपला माणूस पोचला वरती घेऊन। आणि सगळ्यात बेस्ट आहे आजचा जो स्टे आहे तो, आजच्या एका रूममध्ये आपण 7 जण एकाच रूममध्ये आहे, असं वेगवेगळं नाही। त्यामुळे आज 2 रात्र म्हणजे फुल वाघ ऐकणार नाही, धमाल होणार आहे। हां वाघ थकलाय जाते। हम्पीचा विषय वेगळा होता, हम्पीला कसं इकडे 4 वाघ इकडे 3 वाघ असे होते, आता हे सगळे वाघ एकत्र आहेत। चला फायनली आम्ही पोचलो, आता हे बॅग घेऊन पहिलं वरती जातो आणि वरती आपण सगळ्यांचा व्हिडिओचा आपण एंड करू वरती जाऊन। मग नाही, मग मीच घेणार आहे, अजित भावांचा आहे जो बेड मी घेणार आहे भाई। आता तर मी ना फक्त टॉप बॉक्स घेतला आहे, हा बघा, तर म्हटलं पहिला आधी ह्याला वरती ठेवून येऊ, कारण हा एवढा जड आहे ना ऐक, आणि 2 माळ आहे, लिफ्ट पण नाही आहे। लिफ्ट असली असती तर भारी वाटलं असतं, थोडंसं हलकं झालं असतं काम आपलं। ऐक हा किती आला, हा 1st फ्लोअर, आता 2nd फ्लोअर येणार। हा बघा 7:11 झालीत। फायनली आम्ही गोकर्णाला पोचलो। आल्या पहिले सगळ्यांनी आंघोळ केली, कारण 350 किलोमीटर होतं, तरी पण आम्हाला 5 ते 6 तास लागले, कारण आम्हाला जेवायलाच 1 ते 1.5 तास गेला। आल्यानंतर गरम पाण्याची आंघोळ केल्यानंतर जरा बॉडी पूर्ण शेकून आली आणि आता मस्त रिलॅक्समध्ये आम्ही बसलो। विचार आहे
बीचवर जायचं, पण मी बोललो बीचवर नाही, पहिला व्हिडिओ एडिट करायचा कारण तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत लवकरात लवकर. आणि ह्यावेळची जी रूम आहे, एका रूममध्ये आम्ही सगळे ॲडजस्ट झालेलो आहोत आणि सगळे मस्तपैकी आडवे पडलेत. मी माझं काम चालू आहे इकडे, सगळं बघतोय, चेक करतोय की सगळं घेतलं आहे का, बॅटरी बिटरी, कारण काय असतं घाई गडबडीत ना विसरायला होतं सगळं. तर मी आता बघितलं, सगळं चेक केलं, सगळं व्यवस्थित आहे आणि आता एडिटिंगला बसतो. 1 तासात एडिट होऊन जाईल. व्हिडिओ आला की लगेच मला सांगा कसा वाटला व्हिडिओ. बाकी तर रूम छान आहे. एका रूममध्ये आम्ही 7 लोक ॲडजस्ट झालेत. आता माझा पण विचार होता थोडा खाली जाऊन जरा रिलॅक्स होऊन थोडा हवा खायची जरा खाली जाऊन बीचवर, पण बघू विचार तर आहे. पण आता 7 वाजलेत, मग पूर्ण दिवस गाडी पळवून वैताग आला, त्यामुळे असं वाटलं आता जरा आराम करायचा. रात्री फक्त जेवायला जायचं आहे, उद्या सकाळी उठून परत मुरुडेश्वराला जायचं आहे. झाले दिवस संपत आले, आता 2 दिवस बाकी आहेत. काय मग आपण बॅक टू मुंबई, हम्पी आणि मुरुडेश्वर गोकर्णाची राईड आमची संपणार आहे शनिवारी. 2026ची राईड आमची ऑलमोस्ट संपायला आली आहे. मजा आली. आता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तर व्हिडिओ येत राहतील. एन्जॉय करा. बाय.